ठाणे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारताना भाजप तसेच ठाणे भाजपच्या सर्व प्रमुखांचे आभार उपमहापौर कृष्णा पाटील यांनी मानले आहेत। गेल्या 20 वर्षापासून नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नागरिकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देत ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचा प्रयत्न राहील, असे वक्तव्य उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केले आहे। येत्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या ह्याच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असतील, असेही त्यांनी सांगितले। गेल्या अनेक वर्षापासून महासभा न झाल्यामुळे अनेक नगरसेवकांचे तसेच सत्ताधारी आणि विरोधकांचे विविध प्रश्न प्रलंबित राहिले आहेत। त्या सर्व प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आणि ठाणे महानगरपालिकेत सध्या महायुतीची सत्ता असून 1.25 वर्षाचा फॉर्म्युला लागू असणार आहे। मात्र वरिष्ठांनी घेतलेला कोणताही निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही उपमहापौर कृष्णा पाटील यांनी सांगितले आहे। उपमहापौर पद जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी पक्षाने किंवा महायुतीने दिलेली आहे। सन्माननीय नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमदार स्थानिक निरंजन डावखरे, संजयजी केळकर आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महायुतीने जबाबदारी दिलेली आहे। ती जबाबदारी मी कालच स्वीकारलेली आहे आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून या विभागात आमचं कुटुंब काम करत आहे। तर महापालिकेतील बरेच प्रकल्प प्रलंबित आहेत। त्याचबरोबर नवीन ठाणा शहर वाढत चाललेलं आहे, नागरिक सुविधांवर ताण पडत आहे। मग त्या नागरिक सुविधा चांगल्या प्रकारे कशा करता येतील, पाण्याची समस्या असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, रस्ते, आरोग्य सेवा आहे। त्याचबरोबर शैक्षणिक विभागामध्ये महापालिकेच्या शाळांच्या पटसंख्या कमी पडत चाललेली आहे। तर त्या पटसंख्या कशी वाढेल आणि त्या महापालिका शाळेचं आधुनिकीकरण करून जे काही प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्या बरोबरीने कशी महापालिकेच्या शिक्षण व्यवस्था आणता येईल, त्याला प्राधान्याने काम करणार। तो सर्व प्रमाणात असावा। काही ठिकाणी त्रुटी आहेत, त्या भविष्यात येणाऱ्या ठाणेकरांनाही आणि महापालिका प्रशासन असेल त्यांनाही कळेल की ज्या विसंगती आहे ती दूर करून एक समानता ठाणेकरांना आणि ठाणे करदात्यांना पण, त्याच्यासाठी विशेष प्रयत्न मी करणार आहे। आता एक ठाणेकर महासभा ही ठाणेकरांनी जो कौल दिलाय महायुतीला, त्या महायुतीच्या अनुषंगाने ठाणेकरांना अभिप्रेत असलेलेच महासभा चालवणार। तिथे कुठलंही राजकीय किंवा पक्ष असे हेवेदावे न करता एक महापालिकेतील आणि महापालिकेचा नागरिक या नात्याने सर्वसमावेशक घटकांना घेऊनच आणि महापालिका पारदर्शकता आणि क्लीन या हिशोबाने चालवण्याचा मी प्रयत्न करणार। प्रथम खासदार श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि खरं तर कालच आम्ही पदभार घेऊन पहिलाच दिवस आमचा आज आहे। आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज योगायोगाने आम्ही आज पहिलाच दिवस आमचा महापालिकेत उपमहापौर या कॅबिनमध्ये आम्ही आज आलेलो आहोत। तर त्यांना वाढदिवसानिमित्त भविष्यात खूप खूप शुभेच्छा, आरोग्यदायी आणि भरभराटी जावो। प्रथम म्हणजे निवडणूक ही आम्ही महायुती म्हणून लढलो गेलो। संजयजी केळकर साहेब आमचे आमदार लोकनेते यांनी त्यांची भावना व्यक्त केली की जर आम्हाला सन्मानपूर्वक जर सत्तेमध्ये सहभागी घेत नसाल तर आम्ही विरोधात भासत बसू। त्याचं आम्ही स्वागत केलं होतं, पण वरिष्ठ पातळीवर सत्तेमध्ये सन्मानपूर्वक समानतेने दिल्यामुळे, म्हणजे चर्चा झाल्यामुळे पहिलं उपमहापौर पद हे दिलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्याने उपमहापौर पद घ्या म्हणून आम्हाला सांगितल्यानंतर आणि ते आम्ही स्वीकारलेलं आहे। आणि भविष्यात महायुती म्हणून आणि जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असेल तेच काम करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार।